शिक्षणासारख्या अत्यंत पवित्र क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। सातारच्या वाई तालुक्यातील खावली जिल्हा परिषद शाळेत एका मुख्याध्यापकानं वर्ग शिक्षिकेलाच बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे। मारहाण करणारा मुख्याध्यापक धर्मेंद्र दीक्षित याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। या घटनेनंतर जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह थेट खावली शाळेत धडक मारून पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। खावली ग्रामस्थांनीही या विक्षिप्त मुख्याध्यापकाच्या कारनाम्याचा पाढाच अध्यक्षांसमोर वाचून दाखवला। शिक्षणातील अशी गुंडगिरी आणि महिलांवरील अत्याचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा थेट आणि सज्जड इशाराच जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिलाय। तसेच या प्रकरणी दोषी मुख्याध्यापकावर कठोर कारवाईचा अहवाल पाठवण्याचे आदेश देण्यात आले। शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवणे यावर भर देण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। शोशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे आणि वाई तालुक्याचा शैक्षणिक गुणवत्ता आपण बघितली तर ती पूर्ण जिल्ह्यामध्ये चांगली आहे आणि त्याच वाई तालुक्यामध्ये हे घडावं हे अत्यंत अशोभनीय आहे आणि ही घटना आहे की होऊ नये म्हणून आपण केंद्र प्रमुखांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की ज्या काही गोष्टी आपल्या स्तरावर त्या तुम्हाला मॅनेज होत नाहीये त्याची लेखी किंवा तोंडी ही विस्तार अधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत त्याची सूचना आणि नोंद केली पाहिजे आणि थांबून ठेवण्यात किंवा समेट घडेल म्हणून तो तसाच ठेवण्यात तात्काळ ठेवण्यात काही अर्थ नसतो। त्यामुळे वेळीच जर ही सूचना इथला जो समन्वय नव्हता त्याची सूचना वेळीच जर शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली असती तर ही घटना घडली नसती। त्यामुळे केंद्र प्रमुखांची हे दायित्व आहे आणि मी सर्वच केंद्र प्रमुखांना अशी सक्त सूचना देतो की वेळीच आपल्या इथले जे काही प्रॉब्लेम आहेत ते वरच्या स्तरावर तुमचे शिक्षण विस्तार अधिकारी असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि एखादा प्रॉब्लेम वेळेतच आणि वेळेआधी सॉल्व्ह झाला पाहिजे। आपल्या बालकांची सुरक्षा, महिला जे शिक्षिका आहेत त्यांची सुरक्षा प्राधान्यानं घेतली गेली पाहिजे आणि मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख यांची पूर्णतः जबाबदारी। तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे का काय? आता हे जे सगळं झाले त्या ह्या शिक्षण तुमच्याच म्हणण्यात आलं की बाबा जर ते वेळेत जर हे झालं असतं ही घटना घडली नसती मग त्या अधिकाऱ्यांना तुम्ही दोषी मानता का? शिक्षणाधिकारी यांनी केंद्र प्रमुखांची बैठक असं बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये परत ग्रामस्थ, पालक आणि शालेय पालक समिती आहेत त्यांचे सगळे मत घेऊन अहवाल घेऊन आम्ही त्या दृष्टीने आपण निर्णय घेऊ। तडकाफडकी कमी निर्णय घेणे म्हणजे काही व्यवस्था होत नाही तर आता सगळ्यांना घेऊन योग्य निर्णय नाही तुम्ही तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी आता त्या मॅडमच्या सोबत बोलण्यात आलं बघा शिक्षक थोडेसे टेन्शन मध्ये वाटतात किंवा त्यांच्यावर थोडा दबाव वाटतोय त्यांच्यावर थोडं हे वाटतं तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? तेव्हा एखाद्या शिक्षकाला तर इथं दिसतं की 1.5 वर्षापूर्वी मुख्याध्यापकाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे तर आपल्याकडून प्रशिक्षण योग्य केलं पाहिजे आणि त्या जबाबदारीची जाणीव त्या मुख्याध्यापकाला पाहिजे कारण तुम्ही जे घडवतायत की 10 मुलं आहेत त्यांचा व्यक्तिमत्वाचा पाया घडण्याचे दिवस आहेत त्यामुळे मला ते मानसिक स्वास्थ्य स्वस्थ असलेले शिक्षक आणि मुख्याध्यापक हे आपण देणं हे गरजेचं आहे आणि त्यांची मानसिक स्वास्थ्याची कुठंतरी चाचणी होणं गरजेचं आहे। ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करणार आता इथून पुढे? उपाययोजना सातत्याने चालू आहेत आणि मी जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सातारा जिल्ह्याची गुणवत्ता ही चांगलीच आहे पण तरी पण आपल्याला अपेक्षा अजून चांगली होण्याची आणि मराठी शाळेची पटसंख्या कशी वाढेल यासाठी सातत्यानं आपण प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आता आपण नवीन जिल्हा परिषद स्तरावर जसे जिल्हा परिषद सदस्य हे अध्यक्ष आपण कमिटीची स्थापना केलेली आहे गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टीने आणि त्याच्यामध्ये त्या भागातले सरपंच आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आपले पालक शिक्षक कमिटी आहे शाळेची शालेय व्यवस्थापन समिती त्याच्याची सर्व शिक्षक त्यामुळे हा समन्वय आणि चांगला राहील आणि शिक्षकांवरही आपला अंकुश राहील आणि कंट्रोल राहील आणि आपण निश्चितपणे आपण पाहाल येत्या काही दिवसामध्ये आपल्याला चांगली गुणवत्ता आणि त्याप्रमाणे रिझल्ट. एक छोटा प्रश्न पंचायत समितीकडून मुख्याध्यापक जरा थोडेसे चुकीचे नेमले जात आहेत का? कारण कसं होतं याचा शिक्षणाचा दर्जा त्या महिलेपेक्षा वर असलेला थोडासा इगो यांचा प्रत्येक वेळेला दिसून येतोय
ते इतर लोकांच्या सोबत बोलण्यात लक्षात येतं की त्या माणसाचा थोडासा इगो हर्ट होतोय सारखं का तर शिक्षण जास्त असलं तर त्या थोड्याशा सांगत असतो ना ते प्रमोशन होताना ही सेवा ज्येष्ठता ही कॅल्क्युलेट केली जाते. त्यामुळे ते काही चुकीच्या पद्धतीने होत आहेत असं काही म्हणणं योग्य नाही. पश्चिम भागामध्ये आमच्या बरेचशाच पीएससी डॉक्टर अभावी आता म्हणजे बंद आहे, म्हणजे डॉक्टरच नाहीत त्यांना. हा तर पश्चिम भाग असा आहे की इथं एखाद्याला सर्पदंश झाला किंवा काय झालं त्याला वाई सारख्या ठिकाणी जायला एखादी अँब्युलन्स, आता इथं खावलीमध्ये पीएससी आहे पण तिथं डॉक्टर्स अवेलेबल नाही, अशा ठिकाणी तुम्ही काय उपाययोजना करणार की बाबा ग्रामीण भाग आहे, हा दुर्गम भाग आहे, तर तिथं तुमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष या नात्यानं अशा दुर्गम भागामध्ये अँब्युलन्सची सुविधा तुम्ही ठेवणार का की बाबा एक महिलेला प्रसूतीसाठी रात्रीच्या वेळी अपरात्री असं वाईच्या सारख्या ठिकाणी न्यावं लागतं. आता पलीकडे आमच्या बाजूला लोकनेत्यांना जवळजवळ 40 वर्षापासून ते झगडतात की एखादं ग्रामीण रुग्णालय तिथं व्हावं, की हा जो पश्चिम भाग आहे हा एकदम दुर्गम भाग आहे, तर त्यासाठी तुम्ही भविष्यात काय उपाययोजना करणार, तुम्ही महिला म्हणून काय उपाययोजना करणार? निश्चितपणे दुर्गम भागामध्ये वेळेत पेशंट हा सुविधा आहे त्या पीएचसी पर्यंत किंवा जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचणे ही गरज आहे काळाची आणि त्या पद्धतीने निश्चितपणे आपण उपाययोजना करू. हे नाही आपल्याकडे 2 पीएससी मंजूर आहेत. हा एक मालकपूर आणि एक वेलण. वेलन बरोबर. मालकपूर तर 88 आपल्याला जमीन मिळाली. पूर्वी त्या जमिनीचं काहीतरी litigation काय नाही सगळं व्यवस्थित आहे आहे. ना? हा ते आपल्याला नवीन इमारत मार्गी जमिनीचं litigation नसेल तर आपण तात्काळ मंजुरी हा. त्याचं काम सुरू आणि करू. वेलणला जागा द्यायचा प्रयत्न करतो आपण ते दोन जागेची व्यवस्था झाली तर आपण तात्काळ ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.